नमस्कार, मी रोहित परशुराम म्हणजेच अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील तुमचा सगळ्यांचा लाडका शहंशाह अर्जुन. नक्कीच रोहित म्हणजेच अर्जुन, सगळ्यांना आतुरता आहे की पुन्हा लग्न कधी होणार आणि कसं होणार आहे. काय सांगशील त्याबद्दल आणि तू किती एक्सायटेड आहेस? कारण सिम्बाच्या आग्रह आहे म्हणून ते लग्न होत आहे. सो काय सांगशील त्याबद्दल? ॲक्च्युली लग्न म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक स्पेशल मोमेंट असते खरं तर. म्हणजे सर्वोच्च आनंद जो असतो लाईफमधला, तो ह्या लग्नाच्या दिवशी प्रत्येकाला मिळत असतो. म्हणजे लग्न म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक्साइटमेंट असते खूप मोठी. बट इथं थोडा ट्विस्ट आहे. म्हणजे इथं ज्यांचं लग्न आहे ते सगळ्यात जास्त दुःखी आहेत. ते लग्नाला घेऊन दुःखी नाहीत, तर ते लग्न ज्या कारणामुळे होतं त्या कारणाला घेऊन दुःखी आहेत. ते म्हणजे सिम्बाची शेवटची इच्छा आहे की लग्न व्हावं. त्याला लग्न बघायचं आहे माँ-बाबांचं. बट तो ऑपरेशनला निघालाय त्याच्या. तर त्या ऑपरेशनमध्ये काय होईल ते माहीत नाही आणि इकडे त्याला लग्न पण झालेलं बघायचं आहे. सो त्याच्या खुशीसाठी म्हणून आम्ही लग्न करणार आहोत. बट आम्ही आतून बिलकुल तयार नाही होत या सगळ्या गोष्टींसाठी. आम्हाला असं वाटतं की त्याची हेल्थ सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. सो ह्या इमोशन्सची सगळी कशमकश आहे. ती बघायला तुम्हाला नक्की आवडेल. लवकरच लग्नाचा एपिसोड टेलिकास्ट होईल. नक्कीच एक ते इमोशनल पार्टसुद्धा आहे, कारण प्रेक्षकांच्या मनाला टचसुद्धा करून गेलेला आहे. तुझ्यापर्यंत पण रिप्लाय येत असेल तर काय सांगशील त्याबद्दल? कारण प्रत्येकजण बोलत आहे की नको सिम्बा पुढेही आम्हाला पाहायचं आहे किंवा असा आजार दाखवू नका, असं प्रत्येक वेळी सगळे बोलतात. काय सांगशील? अगदी बरोबर आहे. म्हणजे आत्ता तसं म्हणायला गेलं तर ह्या स्टोरीचा रनर आहे सिम्बा, जो सगळ्या महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या आणि महिलांच्या गळ्यातला ताईत बनलाय. म्हणजे तो आपला आपलासा वाटतोय सगळ्यांना. आणि अशा माणसाबद्दल म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह ऐकायला नको वाटतं आपल्याला. आणि तो आवडता व्यक्ती झालाय सिम्बा आणि त्याला असं काहीतरी आजार आहे जो दुर्धर आजार आहे आणि तो रिकवर होईल की नाही माहीत नाही अशा कंडिशनमध्ये. त्यामुळं लोकांना ते रिस्क वाटते. त्यांना असं वाटतं की आपल्या घरातलं कोणीतरी आजारी आहे. त्यामुळे खूप रिप्लाय येतात आणि आपण झीच्या प्रोमोला बघू किंवा आम्ही काही पोस्ट केली तर त्याला पण रिप्लाय येतो की असं काही आजार दाखवू नका. बरं आता दाखवलं तर त्याला लवकर बरं करा. म्हणजे लोक किती अटॅच आहेत इमोशनली ह्या कॅरेक्टरबद्दल किंवा ह्या स्टोरीबद्दल, ओव्हरऑल ह्या सिरियलबद्दल, बाय डिफॉल्ट ह्या चॅनलबद्दल, हे यातून दिसतंय. नक्कीच रोहित, सिम्बा आणि बाबांची म्हणजे तुझी भेट दाखवली, त्याच्यानंतर अप्पियाने तुझी भेट दाखवली, पण लोकांना खूप सुंदर ते ट्रॅक दिसत होता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं जेव्हा कळलं की सिम्बाला असं असं आजार दाखवणार आहेत, असं असं ट्रॅक जाणार आहे, पहिलं काय वाटलं तुला? अनएक्सपेक्टेड होतंय कारण अप्पी अर्जुनच्या लाईफमध्ये 7 वर्षांपासून दुःखच होतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यात आनंद आला तो सिम्बाच्या रूपात. म्हणजे अप्पी अर्जुनची भेट होणं ह्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट होतं की अर्जुन आणि सिम्बाची भेट होणं. आणि अर्जुनला सिम्बा हाच त्याचा मुलगा आहे हे कळणं. आणि त्यानंतर हे असं काहीतरी होतंय किंवा तो आजारी असणं किंवा तो आपल्याकडून निघून जातोय काय आपल्यातून. तर ही अशी स्टोरी ऐकायला मिळाल्यानंतर आम्ही खरंच डिस्टर्ब झालो होतो सगळे, जसं ऑडियन्स डिस्टर्ब झालेत आत्ता. की यार म्हणलं, पण परत असं विचार केला नाही सिरियल आहे, असं काय होणार नाही, निगेटिव्ह एंड तर काय होणार नाही या गोष्टींचा किंवा या आजाराचा. पण अजूनही काय सांगू शकत नाही कारण आमच्याकडे ते स्क्रीन प्ले तसे आलेले नाही. स्टोरी आम्हाला अजून पुढची माहीत नाही की नक्की होणार काय. आता ऑपरेशन पण आहे आणि लग्न पण आहे. सो पुढे होणार काय नक्की माहीत नाही. पण ज्यावेळी हे कळलं होतं त्यावेळी खरंच ॲज अ ह्युमन बिईंग सगळेजण, आमच्या सेटवरचे प्रत्येकजण डिस्टर्ब होते की यार ह्या छोट्याशा एवढ्या गोड मुलाला असा आजार नाही व्हायला पाहिजे म्हणून. अर्जुन, आपला चाहता वर्ग आपल्या घरामध्येच सगळ्यात जास्त असतो, असंही आहे. सो ही सिरियल बघून बायकोची काय रिॲक्शन असते? ती बेस्ट क्रिटिक आहे माझी. म्हणजे गेल्या 2.5 वर्षामध्ये ती खूप कमी वेळा मला म्हणली की हा सीन चांगला केलास म्हणून. आणि ते मला जास्त आवडतं. ती खूप स्पष्ट वक्ती आहे याबाबत. सो कधी कधी मी खोटा रडलेला वाटतो तर ती मला सांगते की नाही रोहित हे नाही जमलं. बऱ्याचशा सीन्समध्ये तिला मी नाही आवडत. एखादा चांगला सीन केला तर ती म्हणते हां हां बाकी बोल काय जेवणार आता तू. म्हणजे ते कौतुक प्रकार तिच्याकडे नाही आहे. सो तिला माझं ओव्हरऑल काम आवडतं हे तिच्या बॉडी लँग्वेजमधून कळतं. पण मला तिच्या तोंडून एकदा ऐकायचं आहे कधीतरी की यार तू चांगली ॲक्टिंग करतोस बरं का. सो मी वाट बघतो त्यासाठी अजून चांगलं काम करेन. नक्कीच हा इंटरव्ह्यू बघून ती सुद्धा करू शकते कमेंट. येस. सो ती कधी या सेटवरती आले का किंवा सगळ्यांना भेटणं वगैरे असं झालंय? नाही आजपर्यंत कधी ती सेटवर नाही आली. आणि मला असं वाटतं की एक वेळ येईल ज्यावेळी ती म्हणेल की आपण जाऊयात सेटवर. आणि तो सेट असेल तो कोणता असेल आय डोंट नो. पण ती ज्या दिवशी म्हणेल त्या दिवशी मी आनंदाने तिला सेटवर घेऊन येईल. मला पण असं खूप मनापासून वाटतं की तिने यावं, माझं काम बघावं, माझी मेहनत बघावी. पण डोंट नो, तिला ज्यावेळी वाटेल तोपर्यंत मी काम करत राहीनच. आणि ती ज्या दिवशी सेटवर येईल त्या दिवशी माझा परफॉर्मन्स बेस्ट असणार आहे. आम्ही क्रू आणि तुमच्या प्रोडक्शनकडून खूप ऐकलं होतं की अर्जुन म्हणजे वेळ कमी घेतो तयार व्हायला. सो तुम्ही खूप कमी वेळात रेडी होता का? असं म्हणजे पटपट आपल्याला सीन करायचं आहे किंवा काय असं वेगळी आतुरता असते? नाही खरं सांगू का म्हणजे
मी खरं तर खूप लेट आलो या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे 30मध्ये मी या इंडस्ट्रीत आलो. कारण माझे बरोबरचे लोक जे मी आत्ता बघतोय, म्हणजे दीप्या 18व्या वर्षी आलाय. माझी को ॲक्ट्रेस आहे ती अगदी बालनाट्यांपासून तिने सुरुवात केली आहे. लीड व्हिलनचा रोल करतोय तो 10-15 वर्षापूर्वीपासून ह्या फील्डमध्ये आहे. आणि प्रत्येक जण आधी बापूंचा रोल करणारे, माझ्या वडिलांचा रोल करणारे 25 वर्षांपासून थिएटर करतायत. सरकारांचा रोल करणारे किंवा सुजय म्हणा, हे सगळे म्हणजे मकरंद सर जे माझ्या भावाचा रोल करतात 25-25, 30-30 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये. मी ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीमध्ये मी लेट आलो आहे. सो मला आहे ना माझा आयडॉल चूज करणं हे माझं फर्स्ट मोटिव्ह होतं की आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर कोण आपले आदर्श असले पाहिजेत. सो माझ्या नजरेमध्ये खूप चांगले लोक आहेत ज्यांना मी आदर्श मानतो. सगळ्यात पहिल्यांदा शाहरुख खान सर आहेत, मनोज वाजपेयी आहेत, के मेनन आहेत, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दीकी. सो मी हे सगळं सांगण्यामागचं कारण असं ना की मी परफॉर्मन्सवर बिलीव्ह करतो. म्हणजे माझी चिडचिड कधी कधी माझा टचअप करणाऱ्या मेकअप मॅनवर मी म्हणतो पटकन उरकायचं काय असेल ते. म्हणजे हा ठीक आहे, बरोबर आहे, चांगलं दिसणं असतं हे बरोबरच आहे. मी नीट का आहे का स्क्रीन पुरता, दॅट्स ओके. मला ते ओके वाटतं की मी कॉस्ट्युम घातलाय चांगला, थोडं हेअर केलं व्यवस्थित, हां बस. मला ते खूप माझ्याकडून नाही होत नटणं सजणं. मला असं वाटतं की मी जो परफॉर्म करेल ना तो माझ्या डोळ्यात असेल, मी जो परफॉर्म करेल तो माझ्या चेहऱ्यावर असेल. आणि त्या डोळ्यांमध्ये मेकअपची गरज नाही असं मला वाटतं. किंवा रेडी किती मी होतो त्यापेक्षा मी किती परफेक्टली परफॉर्म करतो, किंवा मी माझे ॲडिशन्स घेऊन किंवा डिरेक्टरच्या ऑर्डरप्रमाणे माझं अर्जुन हा लोकांपर्यंत चांगला उभा कसा करतो ना, मी त्यावर बिलीव्ह करतो. सो माझा पहिल्यापासूनच विरोध आहे, असं खूप आवरणं आणि ते खूप माझ्याकडून नाही होत. मला कंटाळा येतो असं त्यातलं नाही. मला असं वाटतं की मी त्यापेक्षा इकडे जास्त वेळ घालवेल. मी अजून स्क्रिप्ट घेऊन बसतो थोडा वेळ, किंवा प्रत्येक लाईनमध्ये अजून मला काय सापडतंय का बघतो. ते डिरेक्टरशी बोलतो की मी हे असं घेतलं तर चालेल का. सो मी त्या टाईपचं आहे थोडासा. असं वाटतं की अजून चांगलं परफॉर्म करूयात. रोहित, मालिकेने 800 भागाचा टप्पा पार केलेला आहे. सो मला तुला विचारायला आवडेल, जर तुला एक प्रश्न असा विचारला की मालिकेने तुला काय दिलंय, तर काय उत्तर असेल तुझं? समजा एखादा वाघ जंगलामध्ये आहे ना, खूप उपाशी, तो फिरतोय, वन फिरतोय. त्याला माहिती आहे की माझ्याकडे कॅपेबिलिटी आहे, मी माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकतो, मी ह्या जंगलाचं सरकार चांगलं चालवू शकतो. पण त्याला ती संधी मिळत नसते. असं समजा की त्याला ती शिकार मिळत नाही, किंवा ते काहीतरी त्या सिच्युएशन असे येतात ना की तो कुठल्या तरी पिंजऱ्यात अडकला एखाद्या. असा ज्या दिवशी त्याला ती संधी मिळते ना त्या दिवशी तो प्रूव्ह करून दाखवतो स्वतःला. माझी अवस्था तशी होती यापूर्वी, की मला असं वाटत होतं की मी सगळ्या बाजूने आता प्रिपेअर आहे, म्हणजे मी सगळं चांगलं करू शकतो. बट एका चांगल्या संधीच्या शोधत होतो मी. त्यासाठी मी छोटी छोटी कामं पण केली, आणि त्याच वेळी हा प्रोजेक्ट मला मिळाला. आणि आज आपण बघतोय 800 एपिसोड पूर्ण झाले. 800 एपिसोड माझ्या एकट्यामुळे नाही झाले, आय नो. बट मला माहिती आहे की ह्या 800 एपिसोडमध्ये माझा त्या वाघाचा वाटा आहे. म्हणजे एक अर्जुन म्हणून मला, एक रोहित म्हणून मला माहिती आहे मी अर्जुनसाठी काय केलंय. तो अर्जुन मी लोकांच्या नजरेत, लोकांच्या मनात उभा केलाय तो. आणि त्यामुळं मला भरपूर काय दिलंय. म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये उभं राहण्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म जो हवा होता तो प्लॅटफॉर्म दिलाय ह्या प्रोजेक्टने. आणि आता मला माहिती आहे की आता माझी वाटचाल असेल ना तर ती अशीच असेल. सो थँक्यू सो मच झी मराठी, थँक्यू सो मच वज्र प्रोडक्शन, आणि थँक्यू सो मच आप्पे आमची कलेक्टरचे सगळे को-आर्टिस्ट आणि संपूर्ण टीम. तुम्ही मला उभं केलं. आता मी सुसाट पळणार आहे. नक्कीच सुसाट पळायचं, नवीन वर्ष सुद्धा येतोय. सो रोहितचा काही नवीन संकल्प आहे का? नवीन वर्षात काही करायचं आहे वेगळं, किंवा काही सरप्राईज अनाऊन्स करायचेत का? हां, ते सरप्राईज असतात ना, ते अनाऊन्स नसतात करायचे. सो संकल्प आधी इथे होते, आता इथे आहेत. त्यामुळं हे वर्ष इथून नाही, इथून. सो मजा येईल. नक्कीच, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? आणि आता लग्नाचा सुद्धा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, सो इन्व्हिटेशन होऊन जाऊ दे. येस 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 सगळेजण आता कसं आहे, लग्नाचं इन्व्हिटेशन खूप आनंदाने द्यायचं असतं, पण आता हे कसं द्यावं लागतं तुम्हाला पण माहिती आहे. तर आम्हाला बघा, हे सगळेजण खूप मनापासून मेहनत करतायत. जसं 750 एपिसोड बघितले तसे इथून पुढचे जे एपिसोड्स असतील ते सगळे तुम्ही मनापासून बघा. तुमचं बघणं हाच त्या लग्नाचा आहे. सो तुमचे आशीर्वाद असेच असू द्या. आणि अजून एक सांगायचं आहे की मी ज्या कॉन्फिडेंटली बोलतो की मी आता इथून पुढं असं करेल तसं करेल, जो माझ्यामध्ये जे सगळं आहे ते वापरेन आणि लोकांचं मनोरंजन करेल, हे सगळं त्यावेळी शक्य असतं ज्यावेळी तुम्ही आम्हाला बघता. कारण तुमच्या हातात रिमोट आहे. आणि मी एवढा प्रयत्न करेल की ते रिमोटचं बटन मी तुम्हाला नाही दाबून देणार, मी तुम्हाला खेळवून ठेवेन. सो माझ्या बाजूनी ती मेहनत नक्की करेल मी. तुमच्या बाजूनी तुमचं मला बघणं किंवा मला माझी प्रशंसा करणं, माझ्यावर टीका करा, माझं काम नाही आवडलं हे सांगा, हे सगळं करणं तुमचं काम आहे.
सो ते तुम्ही करत राहा. तुमचे आशीर्वाद असतील तरच माझ्या या पळण्याला अर्थ आहे. सो थँक्यू सो मच सगळ्या ऑडियन्सला. थँक्यू. मी तुमच्या पुढं नतमस्तक आहे.